खऱ्या अर्थानं ही एक जोडगोळी आहे ना, सचिन मोरे आणि किरण चिकणे ही एक बऱ्याच काळापासून खेळताना पाहायला मिळतात. काही वेळेला सलामीला आलेले पाहायला मिळतात, परंतु आता खऱ्या अर्थानं साईनाथ यांना गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय. पॉवर प्लेचं षटक संपलंय. ओ अगदी जोरकस खेळायचा होता. म्हटलं जातं ना, छोटा बॉम्ब बड्डा धमाका. अगदी छोटा रनअप आहे साईनाथ यांचा, पण पेस मात्र पाहिली गेली तर अगदी देखणी आहे. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूनी सुरुवात झाली. ओ इथे मात्र मागणी केली जाते पण नाही. सचिन मोरे यांना खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन अगदी सरळ चेंडूच्या लाईन मध्ये यायला पाहिजे. आणि किरण चिकणे यांना स्ट्राईकला ना, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आलेत. तर या ठिकाणी मात्र काय घडलंय तर 11 धाबा. ओ माय गॉड, इथे आता मॅच वेगळ्या मोडवरती आहे. साईनाथ यांनी कमबॅक केलाय. जोश भरलाय पूर्ण टीम मालसोंडी मध्ये. सचिन मोरे कुठेतरी फुटवर्क अजिबात वापरत नाही आहेत. अगदी 3 निर्धाव चेंडू म्हणजे खऱ्या अर्थानं टीमला कुठेतरी बाकफुटला ढकलण्याचं काम झालंय मी म्हणेन, परंतु त्यातून सुद्धा मार्ग काढला गेला पाहिजे. साईनाथ यांचं कौतुक करावं एवढं कमी आहे. फटका पाहत चौथा चेंडूला विकेट देऊन यस हो हो दुसरा अटेम्प्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं इथे मात्र टीम कुसुंबी हे 4 चेंडू खऱ्या अर्थानं खूप 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 महत्त्व देऊन जाणार आहेत. जर का इथून पुढे किरण चिकणेने आपलं वेगळं रूप दाखवलं नाही तर खऱ्या अर्थानं टीम कुसुंबे बॅकफुटला आहे. तर इथे मात्र खऱ्या अर्थानं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पियुष मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इथे आता 14 चेंडू 23 धावांची गरज. ओ आणखीन एक संधी आहे. इथे काय घडेल. हो पियुष बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन झालंय. सचिन पाटील यांच्याकडून साईनाथ कदम यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाहिजे 11 धावफलकावरती आहेत म्हणजे 23 धाबींची गरज आहे. बॉल तुमच्याकडे असतील. 13-23 समीकरण 9 आलंय. ओ हॅट्रिक. आणि इथे मात्र हॅट्रिक क्रमांक 1 खऱ्या अर्थानं साईनाथ. इथे मात्र काय गोलंदाजी आहे यार. आपलातून अगदी इथे मात्र बक्षिसांचा वर्षाव.